नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवूया घरच्या साहित्यापासून झणझणीत कुरडबुळे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट करून घेतले। तीळ लागणार आहेत, अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन लागणार आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी ज्वारीचं पीठ मी मोजून घेतले। आता आपण हे सगळं पाटीत ओतून घेऊया। तर एकाच वाटीचं माप घ्यायचं। तर 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, नंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया, नंतर तीळ टाकूया, हळद टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून घेते मी। नंतर ह्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेऊया। तर मी थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेते। तर मस्त असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा। तर तयार आहे गोळा। ताटामध्ये ठेवला, गॅस चालू करून पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले। तर गोळा आपण घेतल्या, त्यात छोटा गोळा घ्यायचा आणि लांब असा बोटाने शिंगोळ्या करून घ्यायच्या। 2 मी शिंगोळ्या अशा करून घेते। परत असं हे भुईचक्रासारख्याला गोल असं कुरडबुळ्याला आकार द्यायचा। तर तिसरं पण मी असं लांब असं शिंगोळ्या करून भुईचक्रासारखा असं शेप द्यायचा। तर सगळे असे मी कुरडबुळे तयार करून घेतलेत। आता तेल पण आपलं गरम झालं, तर तेलामध्ये सगळे सोडूया। अशा प्रकारे मी सगळे कुरडबुळे बनवून तळून घेते। तर सगळे ह्या तेलात सोडलेत। थोडं असंच ठेवायच्यानंतर हलवून घ्यायचं। लागेल असं मोठा बारीक गॅस करायचा, मंद आचेवर चांगलं तळून घ्यायचं, म्हणजे आत पण तळलं जाते। मस्त असं तळल्यानंतर कलर पण छान येतं। तर मस्त असं टेस्ट लागते हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घातल्यामुळे खायला एकदम मस्त लागते, तोंडाला अशी छान चव येते। तर आपले तळून झाले, तुम्ही जाळीत काढून घेतलेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। घरच्या साहित्यापासून कमी साहित्यात आणि कमी वेळात आपला हा झणझणीत कुरडबुळ्याचा मेनू तयार आहे। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।